इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचं आपण उदाहरण नंबर 2 बघतोय. बघा, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ह्या टॉपिक मध्ये आपण डायरेक्ट ऍडजस्टमेंट वाचून बघायच्या. त्याच्यामध्ये ऍसेटचा एखादा घटक जर वाढवला असेल तर त्याला डेबिट द्यायचं एंट्रीमध्ये. समजा कमी केलाय तर त्याला क्रेडिट द्यायचं. लायबिलिटी साईडचा एखादा घटक वाढवला असेल तर त्याला क्रेडिट द्यायचं, तर त्याला मूळ बॅलन्स क्रेडिटच आहे. समजा कमी केला असेल एखादा घटक तर त्याला डेबिट द्यायचं. सगळ्यांनी उदाहरण करा. सोलेहा, सूरज, स्नेहा, अनुराधा. बघा, ऍडजस्टमेंट नंबर 1. 7% preference shares to be converted into 9% preference shares, the amount being reduced by 30%. तुम्हाला त्यांनी इथं या उदाहरणात 2 ऍडजस्टमेंट सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट, 7%चं 9% मध्ये कन्व्हर्शन करा. प्रेफरन्स शेअर्स तुमचे 7%चे 9%त कन्वर्ट करा. आणि दुसरी गोष्ट, ते 30%ने कमी पण करा. आता ह्या 2 वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट तुम्ही एकात पण घेऊ शकता आणि वेगवेगळ्या पण घेऊ शकता. आपण वेगवेगळ्या एंट्री घेऊया, कारण पुस्तकात कंबाईन एंट्री ऑलरेडी आहेच. किंवा तुम्हाला जर कळलं तर तुम्ही डायरेक्ट कंबाईन एंट्री घ्या. बघा, पहिले वेगवेगळे एंट्री कशा असणार मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला 7% प्रेफरन्स शेअर्स संपवायचे पूर्ण, आणि तुम्हाला नवीन तयार करायचे आहेत. एचपी नावाने कोण जॉईन झाले? एचपी हिंदुस्थान पेट्रोलियम कोण आहे? एचपी कोण जॉईन झाले एचपी नावाने? मीच आहे सर. हे होत नव्हती म्हणून ते स्टार्ट केली म्हणून. अच्छा, एचपी कसं काय? मग काय नाव आहे एचपी? ते लॅपटॉपचं त्यांनी केलंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. केलं लॅपटॉप. लॅपटॉपचं का ते? हा. ठीक आहे, ठीक आहे. तर प्रेफरन्स तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे, तर 7% तुम्हाला कन्वर्ट करायचे तर 9% मध्ये. ही ऍडजस्टमेंट वेगळी आहे. ती तुम्हाला कसं सोडणार? 7% प्रेफरन्स पूर्ण संपवायचे डेबिट देऊन, आणि 9% क्रेडिट देऊन नवीन क्रिएट करायचे. म्हणजे आपण जर 2 वेगवेगळ्या एंट्री घेतल्या, 7%चं 9% मध्ये कन्वर्ट करणारी एक एंट्री आणि 30% रक्कम कमी करणारी एक एंट्री, अशा 2 एंट्री घेतल्या तर एंट्री कशा पासून बघा. पहिली एंट्री 7%चं 9% मध्ये कन्वर्ट करत असताना एंट्री पास होईल. 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाख रुपये टोटल अमाऊंट त्याची. 2, 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख. 7%ला डेबिट द्या, 9%ला क्रेडिट द्या. लक्षामध्ये, अशा प्रकारे 3 लाख रुपये तुमचे 7%चे संपले, 9%चे तयार झाले. आता मंत्री काय सांगितलं? अजून 30% ते कमी करा. तर 30% कसं कमी करायचं? तुमचं नवीन तयार झालेलं शेअर कॅपिटल आहे, पेपर शेअर कॅपिटल तुमचे नवीन तयार झाले आहेत 9%चे आहेत. त्या 9%ला 30% अमाऊंट डेबिट द्यायचं आणि ती रक्कम कमी करून पाठवायची कॅपिटल रिडक्शनला. एंट्री 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाखाच्या 30%, 30% 90,000 रुपये. 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 90,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 90,000. आता आपण जर कंबाईन एंट्री घेतली जशी ह्यांनी घेतली तशी, तर ती एंट्री काय पास होते बघा, आणि ती तशी एंट्री काय पास करायची. 7% प्रेफरन्स शेअर्सला टोटल अमाऊंटला डेबिट द्या. 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाख, ती 7%ची टोटल रक्कम संपली. त्यातली 30% रक्कम कमी केल्यामुळे ती पाठवायची कॅपिटल रिडक्शनला पाठवायची. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 90,000. तो कॅपिटल रिडक्शन अकाउंट 90,000 रुपये. आणि जी शिल्लक रक्कम आहे 2,70,000 रुपये, ती नवीन रेटने शिल्लक दाखवायची, 9% शिल्लक दाखवायची. 2,10, सॉरी 2,70 आहे, 2,10. टू 9% प्रेफरन्स कॅपिटल अकाउंट 2,10,000. कळलं का? बघा, 7% आपल्याला पहिल्यांदा कन्वर्ट करायचे 9% मध्ये, म्हणून आपण 7%ला डेबिट देऊन टोटली संपून टाकलं.
7% प्रिफरन्शियल कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाख पूर्ण संपले ते. टू 30% रक्कम कमी केली टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 90,000 रुपये 3 लाखाच्या 30%. आणि उर्वरित रक्कम शिल्लक रक्कम दाखवायची 9% आणि नवीन रेट शिल्लक दाखवायची. तो 9% प्रेफरन्शियल कॅपिटल अकाउंट 2,10,000 रुपये. तो 9% प्रेफरन्शियल कॅपिटल अकाउंट 2,10,000 रुपये. सोमवारी दुपारी 12 वाजता तुमच्या पण बॅच मधल्या मुलांनी या. सोल्या तुम्ही पण या 12 वाजता. अनुराधा तुम्हाला माहिती तुम्ही पण या. कोणी पण येऊ शकतो, अडचण नाही, सगळे येऊ शकतो तुम्ही. हा सगळ्या अभ्यास आपण परत पहिल्यापासून चालू करणार आहे. वाटल्यास दोन्ही बॅच करा तुम्ही, तुमचा डबल अभ्यास होईल. कळे का एंट्री? नरेशन नंतर बघा तुम्ही. वाटल्यास नरेशन मध्ये काय असणार आहे तीच असणार आहे. त्यांची दिलेली ऍडजस्टमेंट आहे ती की 7%चं 9% मध्ये कन्व्हर्शन केलं आणि 30% रक्कम कमी केली. ओके. सेकंड, इक्विटी शेअर्स टू बी रिड्युस्ड तो फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹50 इच. ह्या फुल्ली पेडला अंडरलाईन करा. ज्यावेळेस इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स फक्त कमी केले जातात कालच्या सारखे, तिथं फेस व्हॅल्यू बदलत नाहीत. आपण तिथं फक्त आहे अशी रक्कम कमी केली, 100ची 30 रुपये कमी केली, मग त्या ठिकाणी 70 पेड दाखवायचं 30 रुपये कमी केले तर. पण जर फुल्ली पेड असेल तर त्या ठिकाणी फेस व्हॅल्यूच बदलते. आता तुमचं ते इक्विटी शेअर्स केवढ्याचं मला सांगा? 100 रुपयाचा. तर तुम्हाला 50 पर्यंत कमी करायचं, पण फक्त नाही कमी करायचं, फुल्ली पेड 50 ने कमी करायचं आहे. 50 पर्यंत कमी करायचं. ते फुल्ली पेड 50 ने कमी करायचं आहे म्हणजे काय करायचंय? फेस व्हॅल्यू सुद्धा बदलायची आहे. जसं तुम्ही आता रेट बदलला तसं इथं फेस व्हॅल्यू सुद्धा बदलायची. काय करायचं? जुन्या फेस व्हॅल्यूला टोटल अमाऊंट डेबिट द्यायचं. कमी केलेली अमाऊंट पाठवायची कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. आणि शिल्लक रक्कम जी आहे ती 50 रुपये फेस व्हॅल्यूने शिल्लक रक्कम दाखवायची. ओके. बघा एंट्री. इक्विटी शेअर कॅपिटल कंसात लिहायचं ₹100, अकाउंट डेबिट 4 लाख. इक्विटी शेअर कॅपिटल कंसात ₹100 जुनी फेस व्हॅल्यू बरं का. अकाउंट डेबिट 4 लाख. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट निम्मी रक्कम 2 लाख रुपये, कारण 100च्या निम्मतीने 50 कमी केलं ना. तो कॅपिटल रिडक्शन अकाउंट 50 रुपयाने 2 लाख रुपये येईल, 4 लाखाच्या निम्म. तो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट फुल्ली पेड असल्यामुळं 50 रुपये फेस व्हॅल्यू बदलली. तो इक्विटी शेअर कॅपिटल कंसात ₹50 अकाउंट शिल्लक रक्कम दाखवायची 2 लाख रुपये. बघा मी तुम्हाला हे वेगळ्या प्रकारे समजून सांगतो. एक 10 लिटरचा तेलाचा ड्रम आहे. 10 लिटरचा तेलाचा ड्रम गच्च कधी भरेल? ज्यावेळेस तो ड्रम सुद्धा 10 लिटरचा असेल. 10 लिटर तेलाने ड्रम गच्च कधी भरेल, फुल कधी भरेल? ज्यावेळेस तो ड्रम सुद्धा 10 लिटरचाच आहे. 10 लिटरचा ड्रम 5 लिटर तेलाने गच्च भरेल का? नाही भरणार. मग 10 लिटरचा ड्रम फक्त त्यातलं 5 लिटर तेल कमी करणं हा एक प्रकार आहे जो आपण काल बघितला, किंवा जिथं फुल्ली पेड नाहीये. त्या 10 लिटर ड्रम मधलं फक्त 5 लिटर तेल कमी करा, आम्हाला त्याच ड्रम मध्ये 5 लिटर तेल द्या. मग ड्रम 10 लिटरचा आणि त्याच्यामध्ये तेल 5 लिटर आहे असं ड्रम द्यायचं. तो फुल्ली पेड झाला का? नाही झाला, कारण 5 लिटरने कसं काय फुल्ली पेड? आणि हा जो आजचा प्रकार आहे तो काय सांगतोय बघा. आम्हाला 10 लिटरचा जो ड्रम तुमचा तेलाचा आहे त्यातलं तेल 5 लिटरने कमी करायचं, आणि जे राहिलेलं तेल आहे 5 लिटर तेल, ते तेल ड्रम मध्ये गच्च भरून राहिलं पाहिजे. आता राहिलेलं 5 लिटर तेल 10 लिटरच्या डब्यात गच्च भरून राहील का? नाही.
मग 5 लिटरने डबा गच्च भरण्यासाठी डबा किती लिटरचा घ्यावा लागेल? 5 लिटरचाच घ्यावा लागेल. कळतंय का नाही? 100 रुपये फेस व्हॅल्यूला असलेला भाग 50 पर्यंत कमी करायचा आहे आणि तो फुल्ली पेड असला पाहिजे. 50 रुपयापर्यंत कमी केल्यानंतर तो फुल्ली पेड कधी असेल? ज्यावेळेस 50 रुपये त्याची फेस व्हॅल्यू असेल. भागच 50 रुपयाचा आहे, तो 50 रुपयानेच काय होणार? फुल्ली पेड होणार. 50चा भाग 50ने फुल्ली पेड होतो, 100चा भाग 100ने फुल्ली पेड होतो, 10 रुपयाचा भाग 10 रुपयाने फुल्ली पेड होतो, 1 लिटरचा डब्बा 1 लिटरने फुल भरतो, 5 लिटरची किटली 5 लिटरने फुल भरते. कळतंय का? तर ज्यावेळेस तुम्हाला ते फुल्ली पेड सांगतील, आपण तिथे अंडरलाईन केलं, तर त्यावेळेस त्याची फेस व्हॅल्यू बदललेली असती. जुन्या फेस व्हॅल्यूला एकूण अमाऊंटला डेबिट द्यायचं, कमी केलेली रक्कम पाठवायची, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला पाठवायची, आणि जी शिल्लक रक्कम आहे ती नवीन फेस व्हॅल्यूने, जसं इथं 50 रुपये नवीन फेस व्हॅल्यू आहे, त्याने ती शिल्लक रक्कम दाखवायची. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल ₹100 अकाउंट डेबिट 4 लाख रुपये, फुल अमाऊंट डेबिट दिलं, 100 रुपये फेस व्हॅल्यू संपून टाकली. टू, कॅपिटल रिडक्शन अकाउंट, निम्मी रक्कम 50 रुपयाने 2 लाख रुपये, आणि शिल्लक रक्कम दाखवायची 50 रुपयाने. टू, इक्विटी शेअर कॅपिटल कौसात ₹50 अकाउंट 2 लाख रुपये. ओके. पुढं, बिल्डिंग बी अप्रिशिएटेड बाय 20%. बिल्डिंग 20%ने काय करा? अप्रिशिएट करा, वाढवा. आता बिल्डिंगला मूळ बॅलन्स कुठला आहे? डेबिटच आहे, ऍसेटला असल्यामुळं त्याला वाढवायला अजून डेबिटच द्या, आणि सीआर ला किट द्या. एंट्री, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. काढा 20% रक्कम बिल्डिंग वरती. 1,50,000ची बिल्डिंग आहे, 20% रक्कम 15 दोन्ही 30,000 रुपये. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 30,000 रुपये. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 30,000 रुपये. झालं. पुढं, डिबेंचर्स बी रिड्युस्ड बाय 20%. डिबेंचर 20%ने काय करा? रिड्यूस करा, कमी करा. आता डिबेंचर हे कर्ज रोखे, त्याला मूळ बॅलन्स कुठल्या डिबेंचरला? लायबिलिटी असल्यामुळे त्याला मूळ बॅलन्स क्रेडिट आहे, आणि तुम्हाला त्याला कमी करायला काय करावं लागेल? डेबिट द्यावं लागेल. किती टक्के डिबेंचर टक्केवर नाही त्याला वरती? 6% डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट, 20% रक्कम काढा. 6% डिबेंचर अकाउंट डेबिट, डिबेंचरला डेबिट द्यायचं, कारण आपलं डिबेंचर कमी करायचं, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 3,00,000च्या 20% 60,000 रुपये. $60 डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 60,000 रुपये. झालं. पुढं, ऑल इनटेंजिबल ऍसेट्स अँड फिक्टिशियस अमाऊंट. फिक्टिशियस अमाऊंट म्हणजे काल्पनिक तोटा वगैरे असतो बॅलन्सच्या ऍसेट साईडला. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट हिसाब, शेअर्स वगैरे असे घटक. इनटेंजिबल ऍसेट म्हणजे अदृश्य मालमत्ता, गुडविल, ट्रेडमार्क, कॉपीराईट, पॅटेंट. तुम्हाला काय करायचंय? बी रिटर्न ऑफ, हे तुम्हाला कट करायचं आहे. तरी पुढे काय दिलं अजून? युटिलाइज, वापरा. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी, गरज पडली तर. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन जे लायबिलिटी साईडला आलेला आहे, हा तुमचा भांडवली नफा आहे बघा. इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा नफा आपण आयता मिळालेला असतो आपल्याला, तर तो नफा भांडवली नफा असतो. हा नफा तुम्ही वापरा गरज पडली तर. आता गरज पडली असं कधी म्हणायचं? मी तुम्हाला काल बोललो होतो
की कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटचीच बेरीज जास्त यायला पाहिजे किंवा ते अकाउंट टॅली व्हायला पाहिजे. कारण क्रेडिटची बेरीज म्हणजे तुम्हाला मिळालेलं कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि डेबिट साईडची बेरीज किंवा डेबिटचे आयटम म्हणजे तुम्ही ते कॉन्ट्रीब्युशन वापरलेलं आहे. जेवढं कॉन्ट्रीब्युशन आलं तुम्ही तेवढं सगळं वापरलं तर तुमचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट टॅली होईल. घेतलेल्या पैशापेक्षा तुम्ही जर पैसे कमी वापरले, घेतलेले पैसे क्रेडिट साईडला, वापरल्यापेक्षा डेबिट साईडला कमी वापरले, तर डिफरन्स डेबिट साईडला येईल. पण असं होऊ शकत नाही की घेतलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे वापरले, असं होऊ शकत नाही. आता इथं तुम्हाला गरज पडली, तुम्हाला कसं ओळखायचं? डेबिटची बेरीज जास्त आली की समजायचं आपल्याला प्रॉफिट प्रायोरिटी इन कॉर्पोरेशन वापरायची गरज आहे. मग जेवढी रक्कम क्रेडिट साईडला फरक पडेल तेवढी रक्कम वापरायची. पण आपल्याला सगळ्यात शेवटी ठरवायचंय प्रॉफिट प्रायोरिटी इन कॉर्पोरेशन किती गरज आहे ते वापरायचं का नाही, हे आपल्याला ठरवायचं कधी? शेवटी, आत्ता नाही. आता त्यांनी सांगितलेले बॅलन्स शीटचे ऍसेटचे घटक काय करा, राईट ऑफ करून घ्या. काय काय काल्पनिक वगैरे काय काय बघा बरं. ऍसेटला गुडविलचा एक बॅलन्स आपल्याला कट करायचा आहे, पॅटेंट आपल्याला कट करायचा आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट लॉस अकाउंटचा बॅलन्स. ह्या चारही घटकाला मूळ बॅलन्स कुठला ऍसेटला असल्यामुळं डेबिट आहे, त्याला क्रेडिट द्या आणि सीआरला डेबिट द्या. एंट्री घ्या, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. तो गुडविल अकाउंट 60,000, तो पॅटेंट अकाउंट 30,000, गुडविल अकाउंट डेबिट 60,000, सॉरी सॉरी सॉरी, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट त्याच्या बेस नंतर घेऊ टू. तो गुडविल अकाउंट 60,000, तो पॅटेंट अकाउंट 30,000, तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 25,000, तो प्रिलिमिनरी एक्सपेन्स अकाउंट 25,000 आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,70,000. झालं. अजून आता रेंज नाही ना? हा, फोन करा, मग अडचण नाही. बघा, ऍसेटचे आपण चार घटक कट केले, ज्यामध्ये इंटँजिबल ऍसेट, फिक्स्ड ऍसेट होत्या. गुडविल, पॅटेंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे चार घटक ऍसेट आलेले. आपल्याला ते कट करायचे, राईट ऑफ करायचे, उडून टाकायचे आपल्याला. त्यांना बॅलन्स ऍसेटला असल्यामुळे त्यांना कुठला बॅलन्स आहे? डेबिट आहे. आणि त्यांना कमी करायला आपल्याला वापरावं लागणार आहे क्रेडिट, आणि डेबिट कोण द्यायचं मग? सीआरला, म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट द्यायचं. एंट्री, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, या चारची बेरीज जी काही येईल ती टू. गुडविल अकाउंट 60,000, तो पॅटेंट अकाउंट 30,000, तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 25,000, आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,70,000. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,70,000. टोटल सांगा, टोटल 3,85,000. 3,85,000 रुपये. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 3,85,000 आलं. ओके. आता तुम्हाला प्रॉफिट प्रायोरिटी इन कॉर्पोरेशनची गरज आहे का? तुम्हाला कसं ठरवावं लागेल? जर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट वेळी जास्त असेल तर गरज आहे म्हणायचं. एका एंट्रीला जागा सोडून खाली आखून घ्या, कॅपिटल रिडक्शन अकाउंट.
घ्या कोण घेतले काकून करा पोस्टिंग करा. पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंटला म्हणजे सीआर ला क्रेडिट पडले बघा 90,000 क्रेडिटला मांडा. बाय 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 90,000. सोलेहा रेंज नसेल तर मला कॉल करा, फोनवरती क्लास करा. सोलेहा पुढं दुसऱ्या एंट्रीमध्ये पण क्रेडिट्स पडले बघा, क्रेडिटलाच घ्या. बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख. क्रेडिटला बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख. तिसऱ्या एंट्रीमध्ये बिल्डिंगच्या शेअरला क्रेडिट पडले, क्रेडिटलाच घ्या. बाय बिल्डिंग 30,000. क्रेडिटला घ्या बाय बिल्डिंग 30,000. चौथ्या एंट्रीमध्ये पण क्रेडिट्स पडले बघा, क्रेडिटलाच घ्या. बाय 6% डिबेंचर्स 60,000 रुपये. क्रेडिटलाच घ्या. बाय 6% डिबेंचर 60,000 रुपये. सोले हा रेंज नसला तर मला फोन करा, फोनवरती क्लास करा. हाय का रेंज? मोबाईल वर होत नाही सर ते जॉईन लवकर ना, ते स्विच ऑफ झालाय मोबाईल. मग आता लॅपटॉपवर केलं का तुम्ही? हा. ठीक आहे ठीक आहे, असू दे, काढचं चालते, क्वेश्चन करा. पुढं आता प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन 5वी एंट्री नाही ह्यांची, ती आपल्याला अजून घेतलेली नाही. आपण ती सगळ्यात शेवटी जर आपल्याला गरज पडली आपण तर ते प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन वापरणार आहे, तो पण ती घेऊ नका. 6वी एंट्री बघा ह्यांची. याच्यामध्ये 4 घटक आपण कमी केले बघा. ह्याच्यामध्ये सीआरला डेबिट पडले, डेबिटला घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला ते 4ही घटक मांडा. तो गुडविल अकाउंट 60,000 रुपये. तो पॅटेंट 30,000 रुपये. तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 25,000 रुपये. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,70,000 रुपये. डेबिटला मांडा 4ही घटक. तो गुडविल 60,000, तो पॅटेंट 30,000, तो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 25,000, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,70,000. झालं. आता गरज पडली तर म्हणजे काय, डेबिटची बेरीज जास्त आली म्हणजे गरज पडली. टॅली झालं किंवा क्रेडिटची बेरीज जास्त आली तर गरज पडली नाही म्हणायचं. कारण क्रेडिट साईडला काय माहितीये का, आपण गोळा केलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं गणपतीची आपण वर्गणी गोळा करतो किंवा एखाद्या कुठल्या तरी कामाला आपण पैसे गोळा करतो, ते क्रेडिट साईडचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तो कुठल्याच लिहितो मी कॉन्ट्रीब्युशन. जेवढा कॉन्ट्रीब्युशन तेवढा तुमचा जर डेबिटचा खर्च झाला, युटिलाइज झाला, तर कोणाला पैसे मागायची गरज नाही किंवा बाकीचं कुठलं काय प्रॉफिट प्रायव्हेट इन्कम वगैरे वापरायची गरज नाही. जेवढे पैसे आपण कॉन्ट्रीब्युशन गोळा केलं तेवढं वापरलं तर. किंवा क्रेडिटची बरी जास्त आली, समजा आपण कॉन्ट्रीब्युशन घेतलंय तर 3,85 गृहीत धरा, आणि समजा आपण डेबिटला 3,80,000 रुपये आपण खर्च केला, तर आपले 5,000 रुपये डेबिटला शिल्लक राहू शकतात. तो तुमचा भांडवल नफा आहे, ते पाठवायचे कॅपिटल रिझर्व्हला. पण आता तुम्हाला ते सांगितलं काय की गरज पडली तर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन वापरा. गरज पडते का बघा, डेबिटची वेळ जास्त आहे का क्रेडिटची वेळ जास्त आहे? डेबिट जास्त आहे ना. हो सर. हा, म्हणजे गरज आहे. घ्या डेबिट वेज घ्या 3,85,000 रुपये. क्रेडिटला म्हणतात 3,85,000 रुपये. आणि क्रेडिट सगळ्यात 3,85 मधून वरचे ते 4ही घटक वजा करा. 2,00,000 अधिक 90, 2,90 अधिक 30, 3,20 आणि 60, 3,80 वजा करायचे का? हो सर. हा, म्हणजे प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन 10,000 जरी असलं लायबिलिटी साईडला, तरी आपल्याला रिक्वायरमेंट 5,000चे तेवढंच घ्यायचं. लागेल तेवढंच घ्या.
लेफ्ट साईडला असलेल्या प्रॉफिट प्रायोरिटी इन कॉर्पोरेशनला कुठला बॅलन्स आहे? मूळ बॅलन्स. त्याला मूळ बॅलन्स आहे क्रेडिट. त्याला कमी करायला डेबिट द्या, सीआर ला क्रेडिट द्या. एंट्री प्रॉफिट प्रायर टू इन कॉर्पोरेशन अकाउंट डेबिट. प्रॉफिट प्रायर टू इन कॉर्पोरेशन अकाउंट डेबिट. तो कॅपिटल रिडक्शन अकाउंट 5,000. झालं. बॅलन्स शीट घेऊया. हा व्हर्टिकल फॉर्मॅट आहे, तो तुम्ही नंतर पाठ करा किंवा आपल्या फाईल अकाउंट टॉपिक मध्ये आपलं हे क्लिअर होणारच आहे फाईल अकाउंट मध्ये. पण आता आपण हॉरिझॉन्टल फॉर्मॅट घेऊ. जशी प्रॉब्लेम मध्ये आहे अशीच बॅलन्स शीट काढा. अशीच काढा रिवाइज्ड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. झालं. ऍसेटला घ्या. गुडविल घेऊ नका, गुडविल आपण कट केलेला आहे. बिल्डिंग आपण काय केलं? वाढवलं का कमी केलं? बरं वाढवलं का बिल्डिंग? 30,000 ने वाढवलं ना. मग बिल्डिंग 1,80,000 रुपये घ्या, है ना. कमी केलं बिल्डिंग, वाढले ना. वाढवले. 1,50 अधिक 30 1,80,000 रुपये घ्या बिल्डिंग. मशिनरी आहे तेवढं घ्या 3,00,000. त्याला पण काहीच नाही केलं. पॅटेंट घेऊ नका, कट केलंय. स्टॉक आहे असं घ्या 2,20,000 रुपये. स्टॉक आहे असं घ्या 2,20,000 रुपये. डेटर्स आहे असे घ्या 1,50,000 रुपये. कॅश काय कमी जास्त झाली का? कधी कधी एखादी ऍडजस्टमेंट असते. रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेत किंवा एखादा काहीतरी खर्च वगैरे पेड केला, रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस वगैरे, तसं जर काही खर्च वगैरे पेड केला तर तेवढी कॅश कमी होणार आहे. आणि तो खर्च परत मग ऍसेटला वेगळा म्हणून लागतो आपल्याला. इथं काहीच नाही, इथं आहेच घेऊन टाका कॅश. इथं कॅशला काहीच नाही केलं आपण. कुठलं उत्पन्न घेतलं नाही, कुठला खर्च नाही पेड केला. कॅश आहेशी घेऊन टाका 5,000 रुपये. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घेऊ नका आणि पेल्स बॅलन्स घेऊ नका. ते आपण दोन्ही पण घटक काय केलेत? कट केलेले आहेत. पुढं लेफ्ट साईडला 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. ₹50. नाही असं करा, 100 नका लिहू. 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 इचच लिहा. 50 इच फुल्ली पेड. कारण आपण फेसरीच बदलली बघा. 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 इच फुल्ली पेड. 2,00,000 रुपये. पुढं 3,000 सेव 9% बरं का. 3,000 9% प्रेफरन्स शेअर्स. 3,000 9% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹70 इच ना. नाही ह्याची फीचर बदल नाही का? द अमाऊंट बिईंग रिड्यूस्ड बाय 30%. फक्त अमाऊंट कमी करायची, फीचर नाही बदलायच्या. असल्या 3,000 9% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच ₹70 पेड आपल्या.
100 each, ₹70 paid up. ₹2,90,000. नाही, 2,10 काय, 2,10,000, सॉरी, ₹2,10,000. पुढं प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन 5,000 घ्या, आपण निमा वापरलाय तो. प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन ₹5,000 घ्या. पुढं 60 डिबेंचर आपण काय केले, कमी केले का? डिबेंचर टू बी रिड्यूस्ड बाय 20%. 60,000 ने कमी करा, 2,40 घ्या. 60 डिबेंचर ₹2,40,000. सिंडिकेट 80 घेऊन टाका, ₹2,00,000. आता इथं काय होत असतं, कॅपिटल झिरो नावाचा नवीन घटक इथं वाढत असतो, पण तसं काय तर घटक वाढलेलं नाहीये. एवढंच येईल, टॅली करून टाका. आणि जर नाही झालं टॅली तर बघा काय विसरलंय, कुठला घटक विसरलाय, काय कमी जास्त मांडलाय चुकून. टॅली सांगा, टॅली. हो सर, 8,55,000 येते. 8,55,000, ₹8,55,000 टॅली अमाऊंट.